गुड मॉर्निंग गाईज. बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला ओम साईराम. आता तुम्ही बोला असाल हे आज हा कसा आला अवतार बघून तुम्ही बघितलं असेल. भिजलोय दाखवतो. आता आम्ही कुठे चाललोय आपली पब्लिक आजची चाललोय. आपण कुठे चाललोय? आपण कर्जतला चाललोय. 24 मिस कॉल दिल्यानंतर शेट उठले. याचं काय कारण आहे? आम्ही लोकांनी एवढ्या पाण्यात सर्वाइव्ह करून यांना बिल्डिंग मध्ये घ्यायला गेलेलो. भेटू आता. गाडी चालवतो. पाऊस पण पडतोय भरपूर. पेट्रोल टाकलंय निघालोय. मध्ये मध्ये भेटू. आपण आता पोचलोय वांगणी गोरेगाव, म्हणजे कर्जतच्या इकडचं गोरेगाव. इथे थोडासा छोटा ब्रेक. तुमची वाट बघतो आम्ही. चोमू बॉय हेल्मेट काढ ना. कट का चोमू बॉय तर चोमू बॉय आपला चोमू बॉय. बस बाय बस का. वांगणी सोडली आहे. कर्जतला पोचू बघू. पुढे आता थांबलेत. तुम्हाला घेऊ थोड्या वेळाने दाखवतो. पुढे आपले फोटो काढतायत. आपापल्या बाईकचा फोटो काढतायत. नाही ना हा बघा हे आपलं स्प्लेंडरचा माणूस. काढ ना. रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊन ह्या मनाला. सावरे 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 व्ह्यू बघितलं आता. आता चाललोय. हे कुठे चाललोय आपण? पळसदरीला चाललोय. स्वामी समर्थांच्या मठात बघू आपण. पार्सल सेटने प्लॅन बनवला. आम्ही त्याच टाइम पर्यंत जेवायला पोहोचू. पोचतोय कर्जतला पोचल्यावरती तिकडनं कसं जायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. लोकेशन बघा. जर तुम्हाला जायचं असेल तर नंतर तुम्ही जाऊ शकता. कसं जायचं ते त्यावरून समजेल तुम्हाला. फोटो काढायसाठी थांबले आहेत. फोटो काढू मग निघू. कर्जतला थोडा नाश्ता करायला थांबू. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण लोकेशनवरती गेल्यावरती भेटू. त्याने काहीतरी पकडलंय. ओ काय पकडले दाखव. इट्स अ क्रॅबी मॅन. हा खेकड्या. हा चालतो वाकड्या. याला असं 2 मुठ्या पकडलाय भाईने. भेटू नंतर आपण कर्जतला पोहोचलो. कर्जतवरून लेफ्ट मारून कर्जतच्या पुढून लेफ्ट मारून आता पुढे आलोय. सगळे थांबले थोडा चाय प्यायला. फोटो काढायला. तुम्हाला दाखवतो व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे. मग अशी बघितला तो व्ह्यू आणि आताचा व्ह्यू तुम्हाला दोन्ही दाखवतो. वातावरण बघा मित्रांनो. हा जो वातावरण आहे ना, तुम्ही यायला पाहिजे इथे. एकदम शुद्ध शाकाहारी वाल. आपलं शुद्ध एकदम श्वासदार वाल. एक काम कर ना, डायरेक्ट रस्त्यावरतीच लाव ना. रस्त्यावरतीच लाव. व्ह्यू होता. आता बघू. इकडनं 11 किलोमीटर आहे. 11 किलोमीटर नंतर तुम्हाला दाखवतो मठ. तुम्हाला दाखवतो कसं दर्शन होतं ते. जस्ट पोचलोय. 4 किलोमीटर होतं. पोरांनी गाड्या पळवल्या. पोचलोय. मला दाखवतो आतमध्ये. बाहेरून मंदिर दाखवतो तुम्हाला कसं आहे. असं इकडनं आम्ही इथून आलो. गाड्या पार्क केल्या.
आता आतमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे. चप्पल स्टँडवरती चप्पल ठेवतो. आतमध्ये जातो आता आपण. चाललोय आपली हवी पब्लिक. मंदिर आलं होतं ते हातपाय धुवून जावं लागतं. हातपाय धुवू महात्मा जाऊन दाखवतो. आतमध्ये दर्शन घेतो, परत तुमच्यासोबत कनेक्ट करतो. आतमध्ये आता मंदिरात आलो आपण. दर्शनाला रांगे जास्त लोक नाहीत, साधारण आहेत. दाखवतो तुम्हाला स्वामींची मूर्ती. आतमध्ये आलो आपण, गाभाऱ्यात आलो आपण. गाभारा तुम्हाला दाखवतो, स्वामींची मूर्ती. दर्शन घेऊ आणि नंतर भेटू थोड्या वेळाने. दर्शन झालं. दाखवतो 2 मिनिटं खाली जाऊ आता. दर्शन तर झालं, बघू खालीच आहे. आपण जिथे होतो ती खाली स्वामींची मूर्ती आहे आणि ध्यान बघत ना, ध्यान एक नामस्मरण करण्यासाठी एक अशी म्हणजे जागा आहे. एकदम शांत अशी जागा, खूप भारी वाटतं. मठाचं वातावरण एकदम प्रसन्न. मला दाखवतो मठ जरा आतून कसा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दर्शन घेऊन बाहेर आलो आता. स्वामींची मूर्ती दर्शन घेऊन आता बाहेर आलो. मठाच्या बाहेरचं वातावरण बघा, एकदम असं ना वाटणार नाही की तुम्हाला इकडनं घरी जावं असं. आम्ही एवढा वेळ म्हणजे 5-15 मिनटं तरी खाली बसलो असो. मस्त वाटतं एकदम म्हणजे असं प्रश्न. आता परतीचा प्रवास तुम्हाला दाखवतो, थोडं नेचरमध्ये फोटोशूट करतो आणि परत परतीचा प्रवास चालू करतो. परतीचा प्रवास चालू. आता आपण निघू. किती वाजलेत रे? काय म्हणतो? वाजले किती? वाजले आता नाही दिसत रे याच्यात. 11 वाजून 19 मिनिटं. 11 वाजले. 7ला निघालेलो. 6ला निघणार होतो आम्ही, पण 7ला निघालो. 7:30ला निघालो. 10 वाजेपर्यंत पोहोचलो. टाइमपास करत आलो म्हणून 10 वाजेपर्यंत पोहोचलो. आता परतीचा प्रवास दाखवतो तुम्हाला. भेटू थोड्या वेळाने. परतीचा प्रवास चालू. आता आपला कॉर्पोरेट वाल्यांचा वीकेंड संपलेला आहे. आता चाललो आम्ही घरी जाऊन लॉगिंग करायचं आहे.
थोड्या वेळाने. फायनली अंबरनाथ सोडून डोंबिवलीत आलोय. महाराजा चहाच्या इथे थांबलोय. आता ते मित्र मागे आहेत, त्यांची वाट बघतोय. आता तुम्ही बोलाल की हा नुसता मंदिराचे व्हिडिओ टाकतो, देवदर्शनाला जातो, बाकीच्यांसारखे म्हणजे वेगवेगळे कॉन्टेंट करत नाही. तर माझे फ्रेंड्स लोक तसे नाहीत. म्हणजे आहेत दारू सिगरेट असं, म्हणजे थोडेफार आहेत मोजके जे दारू सिगरेट पितात. पण बाकीचे जे आहेत त्यांना देवदर्शन गड किल्ले असे फिरायला त्यांना आवड आहे. त्यामुळे ते बोलले की जावं लागतं. आणि मला पण आवड आहे की म्हणजे असं वेगवेगळ्या नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायची. आता बघू हे कधी येत आहेत. आम्ही आलोय तरी पण 11:30ला निघालेलो तिकडनं. 1:15ला इथे पोहोचलोय. म्हणजे 1.5-2 तास लागलेत. मागे व्ह्यू बघा. पावसाचं फुल वातावरण झालंय. केस वाढलेत. श्रावण चालू आहे. घरातल्यांनी सांगितलं श्रावण पूर्ण पाहायचं आहे, त्यामुळे केस दाढी सगळं वाढवलंय. अवतार जरा खराब झालाय. आता आपल्यासोबत आलेत पुढे मी आहे, हर्षल आहे, रोहित आहे आणि हा रोहितचा फ्रेंड आहे. आम्ही 4 जण पुढे आलो. आता 2 जण आलेत. अजून एक बाकी आहे. तो आला की मग घरी जाऊ, थोडा व्हिडिओ एडिट करू आणि हा विकेंड एंड करू. तर बघू पुढचा विकेंड कुठे जायला भेटतंय, कुठे फिरायला भेटतंय. काय बोलतो बाई. आपला छोटा मित्र कुठे ना कुठे सगळे असे भेटतातच. आपला रित्या 1.5 तासानंतर आपल्याला भेटलाय. रित्याची चाल बदललेली दिसते. बघू आता पुढचं फिरणं कुठे होतंय, कोणासोबत होतंय, माझे कोणते नवीन मित्र आहेत आपल्याला जॉईन करतायत ते बघू. भेटू थोड्या वेळानंतर घरी पोहोचल्यावर. अशा प्रकारे आपला दिवस संपलेला आहे आणि आता सगळे चाललेत आपापल्या घरी. आता बघू नेक्स्ट प्लॅन कधी बनतोय. हर्षल आता कधी प्लॅन बनवेल त्याच्यावरती आहे. लवकरच मोठा प्लॅन बनवू. मोठा जेव्हा पगार आहे तेव्हा पगार होईल तेव्हा नेक्स्ट 7 तारखेनंतर. 7 तारखेनंतर आमचं 1 तारीखला होतं बाई. 24 तारीख काय बोललो. चलो चलो फिर मिलते हैं गाइस. बाय बाय.